शुभविवाह या मालिकेच्या 2 सप्टेंबरच्या भागामध्ये शंकरशनला खूपच वाईट वाटत असतं आणि तो आता आकाशकडे हात जोडून माफी मागत असतो। आकाशकडे हात जोडून माफी मागत तो म्हणतो, खरं तर मी खूप चुकलो, मला माफ कर। मी तुम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, किती वेडा होतो मी। आणि खरंच या सगळ्यामुळे आता माझी पल्लवी मला माफ करेल का? हे सगळं ज्या वेळेला रागिणी पाहत असते, रागिणीचा राग आता अनावर होतो। म्हणजे मी तर या दोघांना वेगळं करण्याचा इतका प्रयत्न करते, पण हे चिवट आहेत ना इतके की हे दोघं जण वेगळं व्हायला मागतच नाहीयेत। नाही, हे चालले तरी काय? तोपर्यंत आकाश आता शंकरशनच्या इथे बसतो। ज्या वेळेला आकाश शंकरशनच्या इथे बसतो त्याच वेळेला मग आता तो सांगायला लागतो, कसं आहे ना, बायकोवरती वेडं प्रेम करण्याची ही निशाणी आहे आणि बायकोवरती वेडं प्रेम कसं काय करतात हे सगळं मला माहिती आहे। त्यामुळे तू आता स्वतःच्या मनाला काहीच वाटून घेऊ नकोस। हे बघ, तुझ्याकडून चूक झाली असली तरी सुद्धा तू आता ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोयस, यापेक्षा दुसरं आता काय हवं आहे? असं म्हटल्यावरती तो आता शंकरशनला उचलतो आणि तो सांगतो, हे बघ, काळजी करू नकोस, मी पण चुकलो, माझ्यामुळे का नकळत का होईना, पण आता इकडे पल्लवीची ही अवस्था झालेली आहे। मला खरंच यासाठी खूप वाईट वाटत आहे, असं आता तो म्हणायला लागतो। बरं, हे सगळं चालू असताना मग आता तो सांगतो, म्हणजे तुला आणि भूमीला एकत्रितपणे आणावं इतका मी काही मोठा नाहीये, पण तरीसुद्धा तुझं आणि भूमीचं रियुनियन बघायला मला खूपच आवडेल। म्हणजे माझ्यामुळे जे तुमच्यामधलं नातं आता तुटलेलं आहे ते पुन्हा एकदा जर का जवळ आलं तर हे नातं जवळ आलेलं मला पाहायला नक्कीच आवडणार आहे। असं म्हणत तो आता हे सगळं बोलत असताना इकडे रागिणी विचार करते, नाही झालं, यांचं रियुनियन बघणं हे एकच आता बाकी होतं। हा मूर्ख दीपक काय करत होता? यावरती आता इकडे शंकरशन सांगायला लागतो, भूमीने ते CCTV फुटेज मला दाखवलं नसतं ना तर कदाचित मला कधीच कळलंच नसतं की नक्की आता काय घडलं होतं ते। मी उगाचच तुझ्यावरती दोष ठेवला होता, पण खरं सांगू का तर तुझा या सगळ्यामध्ये काही दोष नाहीये। जर दोष असेल तर तो फक्त आणि फक्त नियतीचा, वेळेचा, त्यावेळेला जे काही घडलं ना ते असं घडलेलं होतं। असं म्हटल्यावरती हे बघ, मला आता तुमच्या दोघांना एकत्र पाहायचं आहे। काही झालं तरी सुद्धा माझ्याकडून ज्या चुका झाल्यात ना त्या चुका मला सुधारायच्या आहेत आणि म्हणूनच मला आता तुम्हाला दोघांना एकत्र पाहायचं आहे। असं म्हटल्यावरती मग आता मानसी खूपच खुश होते। तोपर्यंत इकडे आता रागिणीच्या डोक्यामध्ये असतं की मी तर आकाशकडून डिवोर्स पेपरवरती साईन घेतली होती। तोपर्यंत आकाश आता सांगायला लागतो, खरं सांगू का शंकरशन, तर मला या सगळ्यामध्ये खात्री होती की भूमी ही परत येणार आहे। त्यावरती रागिणी म्हणते, काय रे आकाश, तू असं म्हणतोयस की तुला खात्री होती, पण तू तर त्या डिवोर्स पेपरवरती आजच सकाळी साईन केलीस ना? यावरती आकाश म्हणतो, आत्या आणते डिवोर्स पेपर। असं म्हटल्यावरती मग आता रागिणीचे डिवोर्स पेपर आणते। डिवोर्स पेपर आणल्यावरती आकाश आता त्याच्यावरती दाखवतो। त्या डिवोर्स पेपरवरती त्यांनी आता काय लिहिलेलं आहे ते, त्या डिवोर्स पेपरवरती लिहिलेलं असतं, भूमी परत येणार। सही वगैरे काही केलेली नसते, त्याने फक्त भूमी परत येणार एवढंच लिहिलेलं असतं आणि रागिणीने न बघता मोठ्या खुशारीने ती आता आपल्याकडे ठेवलेलं असतं डिवोर्स पेपर। मग त्यानंतर ज्या वेळेला मानसी सुद्धा ते पेपर पाहते त्याच वेळेला शंकरशन सुद्धा ते पेपर पाहतो। शंकरशननी ते पेपर पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे शंकरशन सांगायला लागतो, 1 मिनिट मानसी, माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे, दे ते पेपर माझ्याकडे। शंकरशनच्या डोक्यामध्ये मुद्दामच भूमीला आता सतवण्यासाठी एक प्लॅन येतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे शंकरशन सांगायला लागतो, आकाश एक काम करूया, मी पुढे होतो, तू मागून ये। काही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर आपला वेळ आलेली आहे भूमीला सरप्राईज देण्याची। आणि त्यानंतर मग हे सगळं घडल्यावरती आकाश त्याच्या मागोमाग आता त्याच्या घरी जातो आणि शंकरशनच्या डोक्यामध्ये खूप काही प्लॅनिंग असतं की भूमीला आता आपण चांगलंच घाबरवायचं आहे। बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत रागिणी ताबडतोब दीपककडे जायला निघते। इकडे तोपर्यंत भूमी विचार करत असते की मी शंकरशनला ते CCTV फुटेज तर दाखवले, पण काय झालं असेल? त्यांचा त्याच्यावरती विश्वास बसला असेल का? त्यांनी आता हे मान्य केलं असेल का की खरंच म्हणजे आकाशने काही केलेलं नाहीये, तर हे सगळं घडलेलं आहे ते म्हणजे त्या दीपकने घडवून आणले?
तो हे सगळं मान्य करेल का? नक्की काय घडलं असेल, काय झालं असेल, आणि मी CCTV फुटेज दाखवल्यावरती अशा पद्धतीने आता इकडे ते का निघून गेले असतील असा विचार करत आता भूमी किचनमध्ये काम करत असताना तिकडून शंकरशण येतो. शंकरशण आल्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते, तुम्ही कुठे गेला होतात? यावरती शंकरशण म्हणतो, ते CCTV फुटेज पूर्णपणे फेक आहे. तू फेक CCTV मला आता देऊन तुला काय सिद्ध करायचं होतं? मी काही वेडा आहे का की तू मला ते खोटं CCTV फुटेज देशील आणि मी ते खोटं CCTV फुटेजवरती विश्वास ठेवेन? ते काही नाहीये, ते फुटेज खोटं मी पाहिलेलं आहे. तू फक्त आकाशला वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहेस ना भूमी? यावरती आता इकडे तो सांगतो, मी गेलो होतो आकाशकडे आणि या सगळ्यामध्ये त्याला आता सांगितलं की तुला पोलिसांच्या ताब्यात, मी त्याला सांगितलं की जर तुला पोलिसांच्या या ससेमिऱ्यामध्ये पडायचं नसेल की तू हे खोटं CCTV फुटेज मला दाखवलंस आणि खोटं हे सगळं करतोयस, तर पोलिसांच्या ससेमिऱ्यामध्ये सापडायचं नसेल तर तू भूमीला डिवोर्स दे. हे बघ त्याने डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात. हे सगळं पाहिल्यावरती भूमीला खूपच मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेला इकडे आता भूमी एकदम गडबडते. भूमी आता विचार करायला लागते, हे काय झालं? असं होणं शक्य नाहीये. काही झालं तरी आकाश या पेपरवरती सही करणार नाहीये. यावरती मग आता तो सांगायला लागतो, असं तुला असं वाटते? मग जर का असं वाटते तर एकदा बघून घे पेपर बघून घे, म्हणजे तुला समजेल की आकाशने सही केली की नाही केले. यावरती भूमी ते पेपर उघडून बघते. ज्या वेळेला भूमी ते पेपर उघडून बघते त्यावेळेला पेपरवरती आता इकडे सही वगैरे काही नसते. तिथे लिहिलेलं असतं की भूमी परत येणार. हे आकाशचं अक्षर ज्या वेळेला भूमी पाहते त्यावेळेला ती म्हणते, हे काय? यावरती मग मागून आकाश आता आवाज देतो आणि शंकरशण सांगायला लागतो, खरंच मी चुकलो, मला ना माझी चूक समजलेली आहे. खरं तर भूमी आणि आकाश यांना कोणीही वेगळं करू शकत नाहीये. मीच आंधळा होतो जे तुमच्या दोघांचं प्रेम आता मी समजू शकलो नाही. खरंच तुमच्या दोघांचं एकमेकांवरती जितकं प्रेम आहे ना तितकं प्रेम कोणीच कोणावरती करू शकत नाहीये. आणि आत्ता मला समजले की माझ्या पल्लवीच्या अपघाताला आकाश जबाबदार नाहीये, तर या सगळ्यामध्ये एका वेगळ्याच माणसाचं हे काम आहे. आणि म्हणूनच आता मी निर्णय घेतलेला आहे की मी तुमच्या दोघांच्या आयुष्यातून पूर्णपणे कायमचा दूर जाणार आहे. आणि झालं तर भूमी मला माफ कर, म्हणजे खरं तर मी आकाशची माफी मागितले, पण मी तुझा जास्त मोठा गुन्हेगार आहे. ये आकाश, असं म्हणत मग आता इकडे शंकरशण आकाशला घरात घेतो. आकाश घरात येतो आणि त्याच वेळेला शंकरशण दोघांचे हात जोडून त्यांना सांगायला लागतो, खरं तर मी तुम्हाला दोघांना एकच विनंती करीन की माझ्याकडून अजाणतेपणी जी काही चूक झालेली आहे ना ती चूक तुम्ही पदरात घ्या आणि मला माफ करा आणि आता दोघांनी छानपैकी आयुष्य जगा. असं म्हटल्यावरती आकाश आणि भूमी दोघं जण खूपच खुश होतात. आकाश भूमीला लगेचच मिठीत घेतो आणि त्यानंतर मग आता इकडे शंकरशणला खूपच वाईट वाटतं आणि शंकरशण आपले डोळे पुसायला लागतो. जे काही घडलं त्याच्यामध्ये त्याची चुकी नसली तरी त्याला त्याची बायको गमवायला लागलेली असते. ही खूप मोठी शिक्षा आता त्याला मिळालेली असते. इकडे आकाश आणि भूमी खूपच खुश होतात आणि आकाश सांगायला लागतो, चल भूमी, आपल्या घरी सगळेजण तुझी वाट पाहत आहेत, क्षितिजा सुद्धा आता तुझी वाट पाहते आहे, असं तो म्हणायला लागतो. त्यानंतर भूमी म्हणते, हो आकाश, मी 2च मिनिटात आले, मी माझी बॅग भरते आणि बॅग भरून आले. निघता ती आता शंकरशणला इकडे थँक्यू म्हणायला लागते. खरंच तुमचे जितके आणि जसे आभार मानू ना तितके आणि तसे आभार मानणं हे कमीच आहे. खरंच तुम्ही मला समजून घेतलत आणि त्यासाठी तुमचे खूप खूप आभार, असं ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना शंकरशण म्हणतो, खरं तर मी तुमची माफी मागितली पाहिजे. मी तुमच्या दोघांचा खूप मोठा गुन्हेगार आहे. आभार वगैरे मानून मला लहान करू नको भूमी, जा तू बॅग भर आणि निघ. असं म्हटल्यावर ती लगेचच भूमी आता तिची बॅग भरण्यासाठी निघून जाते. इकडे आकाश खूपच खुश असतो. काही झालं तरी सुद्धा फायनली शंकरशणचे डोळे उघडलेले असतात आणि सगळं काही ठीक होणार असतं. त्याची भूमी त्याच्याकडे परत येणार असते. म्हणून आकाशला खूपच आनंद झालेला असतो. भूमी आता बॅग भरायला निघतात तोपर्यंत शंकरशण म्हणतो, थांब भूमी. असं म्हणत शंकरशण ताबडतोब आता इकडे भूमीने म्हणजे आकाशने जे डिवोर्स पेपर साईन केलेले असतात
ते डिवोर्स पेपर फाडून टाकतो. ज्या वेळेला तो आता ते डिवोर्स पेपर फाडून टाकत असतो त्याच वेळेला मग आता भूमी आणि आकाश दोघं जण खुश होतात. आकाश भूमीला आपल्या जवळ घेतो आणि आता इकडे सांगायला लागतो, जा लवकरात लवकर तयारी करून घे. मग ज्या वेळेला भूमी आता इकडे आपली बॅग भरण्यासाठी जाते, इकडे शंकरशण सांगत असतो, खरंच आकाश माझ्यामुळे तुला जे काही भोगायला लागलं ना त्यासाठी किती आणि कशी तुझी माफी मागू मला खरंच काही कळत नाहीये. त्यावरती आकाश म्हणतो, शंकरशण खरं तर मी सुद्धा तुझा गुन्हेगार आहे. पल्लवीचे जे काही झालं ना त्यासाठी मी तुझी खरंच खूप माफी मागतो. इकडे तोपर्यंत रागिणी आलेली असते आणि आता ती दीपकला तुडवत असते. रागिणी सांगत असते, काय रे मूर्ख माणसा, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये तुझ्यामुळे हे सगळं घडलं. काही वेळ तू आता हे करू शकत नव्हतास का, CCTV फुटेज वगैरे बंद करणं. यावरती मग आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो, मॅडम काय झालंय मला सांगाल का, झालंय तरी काय, तुम्ही का माझ्यावरती इतक्या उगाच चिडलेल्या आहात. यावरती रागिणी सांगायला लागते, मूर्खा ते फुटेज सापडलेलं आहे भूमी आणि आकाशच्या हातामध्ये, म्हणजे आता तूच ते ब्रेक फेल केलेस हे त्याला समजलंय आणि त्यामुळे तो शंकरशण मूर्ख तो भूमीला तिकडे आता ठेवून गेलाय आकाशच्या इथे. साधी गोष्ट तुला समजत नाहीये का, हे सगळं तुझ्यामुळे घडलं. तुमच्यासारखी माणसं मी पाळलेत ना हेच माझं मोठं दुर्दैव आहे. कशाला तुमच्यासारख्या माणसांना मी आता इथे पाळत बसले मला माहीत नाहीये. तुम्हाला साधी अक्कल नाहीये का की ते CCTV फुटेज डिलीट करावं आणि शांत बसावं. पण नाही, तुमच्या आता या सगळ्यामध्ये माझं नुकसान झालेलं आहे. ती भूमी आता घरात परत येणार आहे. मला या घरामध्ये भूमी आता किंचित खपत नाहीये आणि त्या भूमीला आता इकडे मी सांभाळत बसू का, ते काही नाहीये. हे सगळं तुमच्यामुळे घडले असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली असते. आणि त्याच वेळेला ती सांगायला लागते, काय रे तुला म्हटलं होतं ना मी की तू ते सगळं नीट कर म्हणून. यावरती तो म्हणतो, मॅडम चुकलं, एकदा आता मला माफ करा. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, काही नाही, माफी वगैरे काही नाहीये. मला आता तुझा इतका राग आलाय ना तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. असं म्हणत ती त्याला मारत असते आणि तो मॅडम माफ करा अशा गोष्टी बोलत असतो. रागिणी खूपच चिडलेली असते. तोपर्यंत मग आता भूमी बॅग भरून आकाशसोबत ज्या वेळेला जायला निघते, भूमी आता आकाशसोबत जात असताना इकडे तोपर्यंत ओजस येतो आणि आई तू कुठे निघालीस असं आता भूमीला विचारायला लागतो. मग भूमीचा पाय बाहेर निघत नाहीये. यावरती आता इकडे ती सांगायला लागते की खरं सांगू का तर आहे बघ बाळा, मला असं वाटतंय की मी तुला ना भेटायला येणार आहे, तू चिंता करू नको. मी ना क्षितिजाकडे चाललेली आहे. क्षितिजाला सुद्धा आता माझी गरज आहे ना, ती लहान आहे ना आणि तू चिंता करू नकोस, मी तुला सुद्धा भेटायला येणार आहे. यावरती तो आता सांगायला लागतो, आई म्हणजे आता तू पल्लवी आई ज्याप्रमाणे मला सोडून गेली त्याप्रमाणे तू सुद्धा मला सोडून जाणार का. यावरती मग आता ती सांगायला लागते, नाही बाळा, हे बघ मी तुला सोडून कुठे जाणार नाहीये, तू बिलकुल चिंता करू नकोस. तुला ज्या वेळेला माझी आठवण येईल ना त्या वेळेला मी तुझ्याकडे येणारच आहे, तू बिलकुल चिंता करू नको. असं म्हणत ती आता ओजसला आपल्या जवळ घेते आणि ओजसला जवळ घेऊन कवटाळायला लागते. ओजस सांगतो, पण आई तू येशील ना. यावरती मग आता लगेचच तिला शंकरशण त्याला सांगायला लागतो, हे बघ बाळा, आई येणार आहे. म्हणजे कसं आहे ना, क्षितिजा लहान आहे की नाही तुझ्यापेक्षा, तर तुझ्यापेक्षा जास्त गरज त्याला आहे की नाही आईची, त्यामुळे तू चिंता करू नकोस, आई परत येणार. मग आकाश सुद्धा त्याला समजवायला लागतो, हो बाळा, तुला जेव्हा आईची आठवण येईल ना त्या वेळेला तू आता आईला भेटायला ये. असं म्हटल्यावरती ओजस शहाणा होतो आणि ओजस सांगायला लागतो, हो मी खरंच येईन, तुम्ही क्षितिजाला आता सांभाळा. असं म्हटल्यावरती ओजसचं मोठं मन बघून शंकरशणला सुद्धा आता खूप भरून येतं. शंकरशण त्याला आपल्या जवळ घेतो आणि भूमीला रडू अनावर होतं. भूमीला खूपच वाईट वाटतं, म्हणजे हे सगळं जे काही ओजसच्या सोबत घडत आहे त्याला कुठेतरी आपला अपघात जबाबदार आहे. आपल्यामुळे हे सगळं घडलंय हे दोघांनाही वाटत असतं. फायनली मग ओजस सांगतो, तू ये क्षितिजाला भेट आणि मी तुला नक्कीच भेटायला येईन. मग भूमी आपले डोळे पुसून भूमी आता इकडे ओजसचा निरोप घेते. तिला खूपच वाईट वाटत असतं,
काही झालं तरी सुद्धा ओजस सोबत तिला लळा लागलेला असतो. मग फायनली आकाश भूमीला घेऊन आता घरी येतो. ज्या वेळेला आकाश भूमीला घेऊन आता घरी येतो, निघताना शंकरशनच्या सुद्धा डोळ्यात पाणी असतं. मग आता दोघं जण त्याचा निरोप घेतात. शंकरशन पल्लवीच्या फोटोकडे पाहायला लागतो आणि पल्लवीच्या फोटोकडे बघून आता तो तिची माफी मागतो. खरंच मला माफ कर पल्लू, माझ्याकडून नकळतपणे का होईना पण खूप मोठी चूक झालेली आहे असं तो म्हणायला लागतो. खरंच या सगळ्यामध्ये मी किती करंट आहे की अशा पद्धतीने मी वागलेलो आहे. आणि तो ओजसला जवळ घेतो. ओजस आणि त्याच्यामधलं नातं आता दुरावलेलं परत नीट झालेलं असतं. तोपर्यंत इकडे अभिजित दाखवला जातो. अभिजित भूमीच्या फोटोवरती सुरी चालवत असतो आणि आता खरं तर अभिजितला मारलेलं असतं रागिणीने. मग तो भूमीवरती इतका राग का करत असतो हे काही कळत नसतं, पण तो रागारागात सुरी घेऊन भूमीला मारण्याचा त्याच्यावरती प्रयत्न करत असतो. आणि तो सांगतो, एक प्रयत्न फसला म्हणून काय झालं, मी दुसरा प्रयत्न माझा चालू ठेवणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा भूमी तुला संपवल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत तो आता भूमीच्या वरती आता चाकूने वार करायला लागतो. त्यानंतर भूमी सांगत असते, रागिणी आत्या, आता ह्या घरामध्ये तुमचं हे सुरू झालेलं आहे, विघ्नहर्ता आलेला आहे आणि या घरावरचं विघ्न मी हरल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. तुमचा काउंटडाऊन सुरू करा, काही झालं तरी तुम्हाला मी आता सोडणार नाही असं म्हणत भूमीने रागिणीला ओपन चॅलेंज दिलेलं आहे. आता या चॅलेंजच्या उपर जाऊन भूमी रागिणीला घराबाहेर कशी काढणार. मालिका तिच्या शेवटाकडे वळत चाललेली असली तरी अजूनही कटकारस्थानं काही संपत नाहीये आणि अभिजितची सस्पिशियस एंट्री आता कशामुळे झालेली आहे येणाऱ्या भागातच कळणार.